नमस्कार. सध्या आपण पिंपरी चिंचवडमध्ये भोसरी MIDC येथे आहोत आणि भोसरी MIDC जेवढ्या चुका काढाल तेवढ्या जास्तच आहेत. इथं बघा तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूला फुटपाथच नाही आहे आणि तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो बघा. इकडे पण आजूबाजूला तुम्ही बघितलं असेल तर इकडे तुम्हाला दिसेल की व्यवस्थित हेच नाही आहे, फुटपाथच नाही आहे. फुटपाथ तर जाऊ द्यात, पण इकडे तुम्हाला खड्डे इथं बऱ्यापैकी तुम्हाला दिसतील. आणि जर तुम्ही बघितलं तर खड्ड्यांचं साम्राज्य कसं असतं ते मी तुम्हाला 2 मिनिटं दाखवतो. तुम्ही फक्त बघा की लोकांना कशा प्रकारे खड्ड्यांचा सामना करावा लागतो. आता हे जास्त काही इथं हे नाही आहे, जास्त गर्दी नाही आहे, पण हे बघा गाडी बघा, इथं जोरजोरात खड्डे तुम्हाला दिसतील. आता एवढे खड्डे आहेत नाही ते लोकांना अमानुष त्रास इथे सहन करावा लागतो. आणि लोकांना बऱ्यापैकी याच्यामध्ये लाईक जीव तर नागरिकांना इथं अशा प्रकारे जीव मुठीत देऊन जावं लागतं. आणि बघा गाडी पण गेलेली, इथं खड्डे आहेत. आणि हा खड्डा तर हा तर खूप मोठा खड्डा आहे. गाड्याला लोकांना अक्षरशः ते इग्नोर करून पुढे जावं लागतं. आणि तुम्ही जर इथंच पुढे कंटिन्यू केलं, पुढे जर गेलात तर हा एक खड्डा तुम्हाला इथे दिसेल. आणि थोडं पुढे तुम्ही जर गेलत राहिलं तर तिथे बघा नुसते खड्डेच कॉर्नरला. फुटपाथाचा विषयच नाही, रस्त्याची पूर्ण आई झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टदार पैसे कसे खातो आणि गरिबाची गांड कशी मारून जातो आणि सरकार कसं त्यामध्ये फायदा घेतो हे तुम्हाला दिसेल इथं. हा एक खड्डा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे एक खड्डा आहे. आता हा ट्रक येतो समोरून. आता तुम्ही बघा, हे बघा हा ट्रक आहे. आणि इथं बऱ्यापैकी लोकांना इथे आपला तो जीव तर मोठी ठेवाच लागतो. पण पावसाळ्यामध्ये अशी अवस्था असते की एवढं पाणी असतं की ते रस्त्यामध्ये खड्डा कुठं आहे हे दिसत नाही. आणि बऱ्यापैकी इथे हे बघा खड्डे बघा, टॅम्पो जाईल इथून तुम्हाला दिसत. बघा जोरात अजून त्याला जावं लागलं. हा टॅम्पोला बघा जोरात येणार आणि जोरात निघून जाणार. तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी दिसाल की इथे पण पूर्ण तुम्हाला खड्डे दिसतील. बघा पुढे गेल्यावर एक खड्डा आहे आणि इथपर्यंतच माझी मध्ये पालिकेत रस्ता गेली, त्याची बॉर्डर लाईन दिसते तुम्हाला. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला दिसेल की इकडे बघा इथे पण खड्डा आहे. आता ही हे बघा इथे हा एक किती मोठा खड्डा आहे. म्हणजे इकडं बऱ्यापैकी हा रस्ता पूर्ण खड्ड्यांनीच भरलेला आहे. इकडे कुठल्या प्रकारचा फुटपाथ तुम्हाला दिसणार नाही. आता त्या गाड्या येतील तुम्हाला दिसेल आता इथे की ते खड्ड्यांचं कशा प्रकारे हे होताना दिसतंय. आणि खड्डे तुम्ही बघा तिथे ट्रॅफिकवरती बऱ्यापैकी कसे आता खड्डे इथं दिसतील तुम्हाला. पुढे बघत राहा तुम्हाला दिसेल. आणि इथपर्यंत पूर्ण खड्डेच तुम्हाला दिसतील. इथे पुढे पण कॉर्नरला इथे लोक बघाही बऱ्यापैकी. आता इकडून एक ट्रक येतो, हा एक पूर्ण तुम्ही बघा इथे खड्डा दिसेल तुम्हाला. ट्रक येताना दिसेल. आणि इथे बघा खड्डा आहे. फक्त मित्रांनी तात्पुरता घातलेला आणि इथे काही याच्यामध्ये काही फरक दिसत नाही. आणि सेम जर तुम्ही या रस्त्याला आलात तर इकडे सुद्धा ड्रेनेजची लाईन पूर्णपणे खराब झालेली आहे. बऱ्याच मोठा खड्डा आहे आणि इथे तर काय विचारलंच नको. बघा हा जो खड्डा आहे पूर्णपणे ते जे पूर्ण दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे खड्डेच आहेत. तर लवकर प्रशासन याच्यावर लक्ष घालून योग्य ती सुविधा लोकांना देण्याचा प्रयत्न करा ही विनंती.